नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयामध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी तालुक्यात परतीच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेताचे झालेले प्रचंड नुकसान, सोयाबीन, कापूस व ज्वारी यांची झालेली नासधूस याबाबत शेतकऱ्यांची होत असलेली प्रताडणा या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आले। या बैठकीमध्ये आमदार प्रताप अडसड यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। तसेच तालुक्यातील सुट्टीवर गेलेल्या सर्व तलाठ्यांना ड्युटीवर रुजू होण्याचे निर्देश दिले। तालुक्यात तलाठ्यांची रिक्त असलेली पदे त्वरित भरण्याबाबत तहसीलदार यांनी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठवण्याबाबत निर्देश दिले। शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना यावेळी सूचना या आढावा बैठकीत देण्यात आल्या। तसेच सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या नुकसानाचा सरसकट सर्वेक्षण करण्याचे सुद्धा आमदार महोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले। यापुढे कोणत्याही शासकीय कार्यालयात नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे सुचविले। आमदार प्रताप अडसड म्हणाले की तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे सांगितले। नांदगाव खंडेश्वरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल उघड्यावर असून दलालांचा माल समितीच्या आत ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी या बैठकीत आमदार महोदयासमोर शेतकऱ्यांनी केल्या असता याबाबत त्वरित उपाययोजना करण्यात येऊन यापुढे असा प्रकार घडल्यास त्या दलालांना जबाबदार धरण्यात यावे याकरिता तहसीलदार यांनी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले। शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे ताबडतोब सर्वेक्षणाचे आदेश यावेळी अधिकाऱ्यांना आमदार प्रताप अडसड यांनी दिले। तांत्रिक अडचण नसेल तर त्या दिवसात ते काम झालंच पाहिजे। याच्या वर जर गेलं याचा अर्थ काहीतरी तिथं तुम्ही गडबड करून असावं। त्याच्यामुळे ह्या तक्रारी माझ्याकडे येणार नाही, तुम्ही काळजी घ्या। आपला आजची जी आढावा बैठक आहे प्रामुख्यानं फक्त पीक नुकसान जे झालं आहे पावसामुळे त्याच्यासाठी आहे। येणाऱ्या काळात आपण ज्या जनरल तक्रारी या सगळ्या त्याच्यासाठी येणार आहे सरकार स्थापन झाल्यानंतर, कारण एक वेळा मंत्रिमंडळ बसलं की आपले ज्या काही तक्रारी ते सॉल्व्ह करायची पुढचा मार्ग मोकळा होते। तोपर्यंत आपण इथे किती केलं तरी सरकारपर्यंत जाण्याची मार्ग सध्या स्थापना नसल्यामुळं त्या अडचणी, त्यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सविस्तर एक आढावा बैठक सगळ्या डिपार्टमेंटची वेगळ्या वेगळ्या स्तरावर घेणार आहोत। ही प्रामुख्यानं एक तात्काळ विषय म्हणून आपले पीक नुकसान जे झालं आहे ते ताबडतोब सर्वे होऊन लोकांच्या नुकसानीची भरपाई ताबडतोब झाली पाहिजे या दृष्टीने आढावा बैठक होती। त्याच्यामुळे बाकीचे विषय अनेक लोकांचे 2000 रुपयाचे तलाठ्यांचे वगैरे हे मी तुम्हाला आश्वस्त करतो की शासनासोबतही बोलला, मुख्यमंत्र्यांसोबतही बोलला। त्या 2000च्या ज्या अडचणी आहेत आपल्या 1-2 महिन्यात आपण त्या सॉल्व्ह करू, त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही। घेतला त्या तरतूद झाल्या, ज्या काही स्थानिक स्तरावर तलाठ्यांच्या बाजूने चुका झाल्या असतील, अकाउंट नंबर टाकण्यात, नावं टाकण्यात, ते याद्या आपण सगळ्या मागून घेऊ। त्या याद्यामध्ये आपलं नाव आहे की नाही हे तुम्ही तपासून घेतल्यानंतर त्या नाव जर नसेल तर त्याचे एक अर्ज आपण करावा, त्या सगळ्या अडचणी आपण करून घेऊ। जनतेच्या समस्या संदर्भात आपण लवकरच पुन्हा एक सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक लावणार असल्याचे सुद्धा यावेळी बोलताना आमदार प्रताप अडसड म्हणाले। आपण जनतेचे सेवक असून काही तक्रारी असल्यास थेट मला फोन करावा असे आवाहन सुद्धा आमदार प्रताप अडसड यांनी केले। आढावा बैठकीचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी अरुण गजबिये, आभार तहसीलदार प्रशांत भोसले यांनी मांडले। यावेळी मंचकावर आमदार प्रताप अडसड, तहसीलदार प्रशांत भोसले, तालुका कृषी अधिकारी अरुण गजबिये यांच्यासह भाजपा शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा वृत्तांत।